सर्वांना जय जिजाऊ मराठी लग्न नक्षत्राच्या सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वेगवेगळ्या विषयावर चर्चा करत असताना फसवणुकीपासून सावध करणे हा मराठी लग्न नक्षत्राचा मूळ उद्देश आहे. आणि या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही कोणालाच पैशाची मागणी करत नाही. हे निवेदन एक महत्वाचं निवेदन आहे. तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर प्ले स्टोअरला जा. मराठा लग्न नक्षत्र ऍप्लिकेशन त्या ठिकाणी मोफत आहे. त्या ठिकाणी काही स्थळं तुम्हाला मोफत पाहायला भेटतील. कृपया विवाहासाठी कुणीही आम्हाला फोन करू नये किंवा तुमची फी किती किंवा आमच्यासाठी गरीब घरच्या मुलींची स्थळं पाठवा, अनाथ आश्रमातील स्थळं पाठवा अशी विचारणा कोणीही या माध्यमातून करू नये. प्राचीन काळापासून जो काही विवाह सोहळा आहे तर याचा जो काही आपण साजरा करत असतो तर तो एक पारंपरिक आणि आनंदाचा संगम म्हणून त्याच्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आहे. आणि हे करत असताना याच्यामध्ये एक हळदीच्या कार्यक्रमाचं एक अतिशय महत्वाचं असं स्थान आहे. हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. त्याच्यामागे ते जो काही विधी पार पडतो तर त्याच्या मागे मुख्य भूमिका तीच असते. मात्र आज काल ज्या विवाह सोहळ्यामध्ये या हळदीच्या आणि या पारंपरिक विधीच्या नावाखाली अनेक विकृती किंवा धांगडधिंग्याचं स्वरूप या समारंभाला प्राप्त झालेलं आहे. एक सौंदर्य प्रसाधन म्हणून हळदीचा एक महत्वाचा उपयोग आहे. मात्र पूर्वीच्या काळी वरात निघण्यापूर्वी मारुतीचं दर्शन घेऊन मारुतीला विडा दिला जायचा आणि त्या ठिकाणी सुपारी देण्याची एक पद्धत होती आणि त्याच्या मागे एक वेगळी पारंपरिक आख्यायिका होती. मात्र त्याच्यातही आपण बदल केला आणि मग त्याच्यामध्ये आपण डीजे, दारू वगैरे बऱ्याच गोष्टीचा अंतर्भाव आणलेला आहे. लग्नामध्ये मानपान, हुंडा या पद्धती आपण अलीकडच्या काळामध्ये लादलेल्या आहेत. मग त्याच्यातला जो काही मूळ उद्देश आहे तो बाजूला सारला जातो. जो काही आपल्या लग्नामध्ये महत्वाचा मध्यस्थ हा दुवा होता तो आपण कुठेतरी बाजूला फेकून दिलेला आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये आपण लग्नाच्या विवाहाच्या ठिकाणी राजकीय लोकांचे, समाजातील प्रतिष्ठित लोकांचे आपण त्या ठिकाणी सत्कार करतो, त्यांची नावं घेतो. मात्र जी काही आपल्या नात्यागोत्यातली गोरगरीब मंडळी असतात, जे स्वतःच्या खर्चानं त्या ठिकाणी आलेले असतात, स्वतःची पदरमोड करून त्या ठिकाणी आहेर अंधन भांडत त्यांनी पैसे दिलेले असतात, त्यांचं आपण कुठेतरी विसर पाडतो असं म्हणायला हरकत नसावी. आणि मग ह्या नको असलेल्या अपप्रथाच्या माध्यमातून आपण ज्या काही विवाह समारंभाचं जे काही विकृतीकरण आपण सुरू ठेवलेलं आहे तर याला कुठेतरी आता पायबंद बसणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.